आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। मंचर येथील गेटवेल मल्टी स्पेशालिटी मध्ये वंध्यत्व निवारण व उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पुणे IVF फर्टिलिटी व संशोधन केंद्राचे उद्घाटन वारुळवाडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिनजी उंडे यांच्या हस्ते तसेच IVF तज्ञ डॉक्टर सौ समिधा दळवी यांचे व गेटवेल हॉस्पिटलचे मुख्य प्रवर्तक डॉक्टर मोहन साळी तसेच डायरेक्टर डॉक्टर भूषण साळी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। सायंकाळी 7 वाजता पुजारी काकांच्या हस्ते विधिवत पूजा संपन्न झाली। यामध्ये डॉक्टर दीप्ती साळी, डॉक्टर विक्रम आमले, डॉक्टर समिधा दळवी आमले, मार्केटिंग हेड जगताप, सर्व संपूर्ण साळी कुटुंबातील सदस्य व संपूर्ण IVF स्टाफ व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर मोहन साळी यांनी पुणे IVF फर्टिलिटी केंद्राच्या भव्य वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व अधिकाधिक गरजू दाम्पत्य यांनी या ठिकाणी भेट देऊन संततीकरिता योग्य समुपदेशन व सल्ला व पुढील सुखी संसारासाठी उपचार घ्यावेत असे आवाहन केले। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर, आंबेगाव, पुणे। एक मिनिट मध्ये डॉक्टर साहेब, डॉक्टर दळवी मॅडम जे आहे यांनी पुणे IVF फर्टिलिटी सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचं या आपल्या गेटवेल जे मल्टी स्पेशालिटी जे हॉस्पिटल आहे येथे एक सुरुवात केली आहे आज 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने। काय सांगाल, इथे ही जी सर्व्हिस सुरू झाली आहे पुणे IVF सेंटर, तर अनेक जे रुग्ण आहेत त्यांना पुण्याला जावं लागतं, त्यांना दूरच्या अंतरावर जाणं, त्यांना पैशांचा खर्च वगैरे, वेळेचा अपव्यय, तर वेळ पण त्यांची वाचणार आहे। नेमकं काय सांगाल या सेवेबद्दल? तुम्ही त्यांना या ठिकाणी संधी दिली। आधुनिक काळामध्ये ज्या काही वेगळ्या समस्या आरोग्याच्या बाबतीत आता निर्माण होत चाललेल्या आहेत, त्यात वंध्यत्व म्हणजे मूल न होणं ही खूप मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे की ज्याच्यामुळे बरेचसे संसार उद्ध्वस्त पण होतात। आजपर्यंत ह्याच्यासाठी जी टेस्टी बेबी सेंटर किंवा IVF ही जी सुविधा आहे ही फक्त पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात फक्त उपलब्ध होती आणि त्यामुळं ज्यांना ह्या उपचाराची गरज आहे त्यांना पुणे किंवा मुंबईला जावं लागायचं। आता ही ट्रीटमेंट चालू असताना पेशंटला वारंवार तपासणीसाठी, इंजेक्शन घेण्यासाठी किंवा बीजांड जी आहे ती घेण्यासाठी किंवा नंतर परत एम्ब्रियो ट्रान्सफर करण्यासाठी वारंवार हॉस्पिटलला जाणं गरजेचं असतं आणि जर पेशंट इकडे खेड्यामधले असेल तर त्यांना प्रत्येक वेळेला पुण्याला जायचं, पेशंट त्यांच्यावर एक दोन नातेवाईक जाणं येणं, त्यातला वेळ, होणारा खर्च, हे सगळं पेशंटला खूप त्रासाचं होतं। त्याच्यामध्ये वेळ आणि पैसा हे दोन्ही पण बऱ्यापैकी खर्च होतात। काय आव्हान कराल सर? खेड्यामध्ये आज अशा प्रकारच्या सेंटरची खूप म्हणजे खूपच गरज आहे आणि आज पुणे IVF सेंटरनं गेटवेल हॉस्पिटलच्या सहकार्यानं ही सुविधा ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। मला असं वाटतं की ज्यांना टेस्टी बेबी ह्या उपचार पद्धतीची गरज आहे त्यांच्या दृष्टीनं हे सेंटर म्हणजे एक वरदानच ठरेल आणि आम्ही ह्या सेंटरतर्फे पुण्यात ज्या सेवा उपलब्ध आहेत त्या सर्व इथे ग्रामीण भागामध्ये उपलब्ध करून दे। एवढंच नव्हे तर पुण्यापेक्षाही अत्यंत कमी खर्चामध्ये ह्या सेवा आम्ही इथे उपलब्ध करून देऊ। तरी माझी सर्व भगिनींना नम्र विनंती आहे की त्यांनी ह्या सेवेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा। साहेब, डॉक्टर समिधा दळवी मॅडम जे आहेत, ज्या वंध्यत्व निवारण स्पेशालिस्ट आहेत, स्पेनहून त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण घेऊन या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांनी पिंपळे सौदागरला त्यांचं IVF सेंटर सुरू केलं होतं। त्याच पुणे IVF
फर्टिलिटी सेंटर व रिसर्च इन्स्टिट्यूटची शाखा त्यांनी आता आपल्या मंचर शहरामध्ये म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. या ठिकाणी या सेवेचा शुभारंभ झालेला आहे. काय सांगाल? आज 21व्या शतकामध्ये आपण चंद्रावर मंगळावर पोहोचलेलो आहोत, तरी पण आज वंध्यत्व म्हणजे मूल न होणे ह्या स्पेशली ग्रामीण भागामध्ये एक शाप असल्यासारखंच मानलं जातं. आजही वंध्यत्व म्हणजे ज्यांना मूल बाळ होत नाही अशा जोडप्यांकडे समाज, नातेवाईक, जवळचे नातेवाईक वेगळ्याच नजरेने पाहत असतात. आणि हे जोडपं अगदी प्रयत्न करूनही सगळे डॉक्टर्स बऱ्याच वेळा बदलतात. सगळे उपचार आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक घेऊनही बऱ्याच वेळा काही नैसर्गिक कारणांमुळे त्यांना प्रेग्नन्सी राहत नाही. तर अशा लोकांसाठी IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी हे खूप मोठे वरदान आहे. आणि जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी पुणे किंवा मुंबईला जावं लागायचं, तर ही पूर्ण सेवा समीर दळवी मॅडमने आज मंचरसारख्या आणि पंचक्रोशीमध्ये उपलब्ध करून दिली. आज पुण्यामध्ये जे IVF सेंटर्स आहेत त्यापैकी खूप नावाजलेलं IVF सेंटर म्हणजे पुणे IVF सेंटर. आज समीर दळवी मॅडमचा एक्सपिरियन्स, त्यांचं ज्ञान, याचा सगळ्यांचा उपयोग आपल्या मंचर आणि बाजूच्या तिन्ही तालुक्यातील जोडप्यांना 100% अगदी होणार आहे. आणि आपल्या ह्या IVF सेंटरमध्ये, गेटवेल हॉस्पिटलच्या IVF सेंटरमध्ये आपण लेझर हॅचिंग, सरोगसी, ब्लास्टोसिस्ट कल्चर किंवा नुसत्या स्त्रियाच नाहीत पण बऱ्याच जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये पण बऱ्याच वेळेला काही दोष आढळून येतात. तर अशा वेळेला ह्या पुरुषांची पण ट्रीटमेंट आपल्या या सेंटरमध्ये होणार आहे. तरी माझी सगळ्यांना अगदी नम्र आणि कळकळीची विनंती की आपण ह्या IVF सेंटरमध्ये येऊन निसंकोचपणे येऊन मी आहे, समीर दळवी मॅडम आहे, डॉक्टर मोहन साळे आहेत, आमच्याशी चर्चा करून आपण त्यावर नक्की 100% पुढचा इलाज आपण अगदी वाजवी दरामध्ये करूयात. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.